नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय मावशीच्या शेताकडे। गावातल्या गोंधळातून दूर इथली शांतता काही वेगळीच असते। आम्ही नुकतेच मावशीच्या घरी पोहोचलोय आणि आता निघालोय शेत बघायला। पण निघतानाच बघा घरासमोर कावळा कसा ओरडतोय। पाहुणे येणार म्हणून की आम्ही बाहेर पडतोय म्हणून काय माहिती। चला तर मग जाऊया आपण शेत बघायला। बघा हा आजूबाजूचा परिसर, सगळीकडे हिरवळ आणि हिरवळच दिसते। बाजूच्या शेतात मस्त गहू पेरलाय आणि समोरच चालत असताना आपल्याला दिसतोय हा हरभरा पेरलेला। आणि हे आहे समोरचं मावशीचं शेत। इथेही गहू पेरलेला आहे। बघून मन कसं प्रसन्न होते। आणि हे बघा याला म्हणतात निसर्गाची जादू। हा आहे पळस। केशरी रंगाच्या फुलांनी कसं बहरून गेले झाड। ही फुले फक्त दिसायला सुंदर नाही तर ती आयुर्वेदिक सुद्धा आहेत। चला थोडी फुले आपण पण तोडू। ही सुंदर पळसाची सोनेरी फुले दिसायला जितकी सुंदर आहेत, आयुर्वेदिक पण तितकीच आहे। शेतावर फेरफटका मारून झाल्यानंतर घराकडे परत निघताना बांधावरून फिरत होतो। तिथं शेवग्याची झाडं आहेत, बोरीची झाडं आहेत। पण माझं लक्ष गेलं ते ह्या चिंचेच्या झाडावर। या रसरशीत चिंचा बघून कोणाला मोह आवरणार नाही। आता सोबत कॅमेरामॅन नाहीये म्हणून मी स्वतःच झाडावर चढतोय। शूटिंग जमणार नाही पण चिंचा मात्र नक्की तोडणार। तर असा होता हा आजचा छोटासा पण आनंद देणारा दिवस। ताजी हवा, निसर्ग आणि बालपण आठवून देणाऱ्या ह्या चिंचा। तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।